विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील। मात्र कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचं घड्याळ गायब असल्याची चर्चा आहे। कर्जत खालापूरमध्ये जेवढी ताकद शिवसेनेची आहे तेवढीच ताकद राष्ट्रवादीची सुद्धा आहे। दरम्यान रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिकीट न मिळाल्यानं जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते पदाधिकारी राहिले नसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होतील त्याच्यानंतर त्या ठिकाणी आता ताकद पाहायला मिळते का राष्ट्रवादीची ते बघावं लागेल। मात्र सध्या तरी तिथून घड्याळ गायब झाल्याची चर्चा आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख या आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। आकांक्षा, काय सांगाल, कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं जे घड्याळ आहे ते गायब असल्याची चर्चा आहे, कसं चित्र आहे, काय स्थिती आहे राष्ट्रवादीची कर्जत मतदारसंघात? नक्कीच पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील, त्याचे वारे वाहू लागले आहेत। मात्र कर्जत मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातील एक चर्चेचा विषय नेहमीच ठरतो। पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा महायुतीकडून राष्ट्रवादीला तिकीट मिळालं नव्हतं तेव्हा जवळपास अजित पवार गटातील राष्ट्रवादीने सर्वच जे पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा दिला होता आणि अपक्ष उमेदवार म्हणून सुधाकर घारे यांना उभं केलं होतं। त्यानंतर पाहायला गेलं तर सध्या आता यामध्ये पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचं घड्याळ सध्या हे गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण कोणतेच कार्यकर्ते त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले नाही आहेत किंवा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या देखील हालचाली यासमोर पाहायला मिळत नाही आहेत। लवकरच काही निवडणुका आगामी लागू शकतात, त्यामध्ये आता राष्ट्रवादीचं भवितव्य काय असणार आहे, काय निर्णय घेणार आहेत किंवा हे सर्व जे पदाधिकारी बाहेर निघाले आहेत ते कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये जाणार का किंवा मग राष्ट्रवादीमध्ये पुन्हा यांचं पुनरागमन होणार का, या सर्वच गोष्टी बोलल्या जात आहेत। मात्र पाहायला गेलं तर सध्या तरी राष्ट्रवादीमध्ये कोणतेही पदाधिकारी सध्या शिल्लक नाही आहेत, त्यामुळे जे शिवसेनेची ताकद ही सध्या वाढतच चालली आहे। मात्र विधानसभेमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही गटाचे जे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट या दोघांची ताकद होती, फक्त 2000 मतांच्या मताधिकाऱ्यांनी शिवसेनेची सीट लागली होती आणि जे राष्ट्रवादीचे ते पडले होते। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये देखील हे जो रणसंग्राम हा दोघांमध्येच रंगणार आहे। मात्र आता राष्ट्रवादीकडून पुन्हा हे यांना पदाधिकाऱ्यांना पक्षामध्ये घेतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।